संघाकडे आपण जाऊया. मॅन फ्रॉम यू मुंबा, मॅन ऑफ द डे अर्थात अभिराज पवार, मॅन फ्रॉम तमिळ खलाईबाज. कॅश प्राइजेस देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय. एफर्ट्स महत्वाचे. नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल टाकळे, चिपळूण रत्नागिरी. आपल्या सर्वांचं ओम ज्ञानदीप मंडळ यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. अर्थात निमित्त आहे राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धा 2026. आपण वळतोय लढतीकडे. मिलन दहिया मूळचा हरियाणा, ज्याला पण या स्पर्धेत आपण पाहतोय एक अप्रतिम असा प्रयत्न या ठिकाणी होताना. समर्थाशी साथ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतो. रंगतदार अशा लढती या ठिकाणी आपण पाहणार आहेत, काही शंका नाही. सौरभ कुलकर्णी, अनिलजी माने या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचा सन्मान आपण करूया. मी विनंती करतो ओम ज्ञानदीप मंडळाच्या वतीनं आदरणीय अनिलजी माने, मी संजयजी करबळे यांना विनंती आहे, आपले शुभास्ते आपण सन्मान करतोय. संजयजी करबळे. गुड स्टार्ट अनिल जस्ता इन सेकंड सेमीफायनल. सर्वांचा लाडका खेळाडू, कालचा दिवस गाजवलेला मॅन ऑफ द डे अर्थात अभिराज पवार, मॅन फ्रॉम तमिळ खलाईबाज. आक्रमण चढवायचं आहे, नेत्रदीपक असं प्रदर्शन सुरू होतं. दुसऱ्या बाजूला आदित्य चौगुले आपण पाहिला, स्थानिक संघ भैरवनाथ भोसरी पुणे, राईट रेडर आहे. आपण पाहतो आक्रमणासाठी सज्ज होताना नेत्रदीपक असं प्रदर्शन या आदित्य चौगुलेचं. ॲडव्होकेट केवल चव्हाण, बीजेपी वार्ड अध्यक्ष स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत, मनपूर्वक स्वागत आहे. हायकोर्टातल्या स्त्री वकील, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. मंडळाच्या वतीनं हा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. केवलजींना आपण सन्मानित करतो. मी संदेशजींना विनंती करतो, आपण आपले शुभास्ते हा विशेष सन्मान करा. पोस्टलचा असणारा उगवता सितारा ऋतिक जगदाळे येतोय. राहिला तो महिला दहिया, यू मुंबा कडून आपण अनेक चांगले खेळाडू पाहिले होते अगोदर. हा खेळाडू मूळचा हरियाणाचा, पटनाकडून आपण त्याला पाहतो. बीबीसीएल अर्थात भारत पेट्रोलियम या व्यावसायिक संघाकडून त्याला पाहत असताना पाहतोय. प्रो कबड्डी स्टार विशाल माने त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या संघाला देखील शुभेच्छा असतील स्पर्धेच्या निमित्तानं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्पर्धा या ठिकाणी सज्ज आहे. त्या अगोदर युवाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमागदार असा प्रवेश केलाय. चालू सामन्यातला विजेता संघ भिडेल या स्पर्धेच्या अंतिम फेरीत. अस्तित्वाच्या असणाऱ्या लढती या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहणार, यात काही शंका नाही. श्वास रोखून धरणाऱ्या लढती आपण या स्पर्धेत आपण अनुभवतोय. महान खेळाडू आपल्याला ऑनलाईन देखील जोडले जात आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या महिला संघाचे असणारे प्रशिक्षक संतोषजी शिर्के आपल्याला ऑनलाईन जोडले जातात. खूप खूप स्वागत आहे संतोषजी आपलं ओम ज्ञानदीप मंडळाच्या वतीनं. आक्रमणासाठी या ठिकाणी आपण पाहतो मिलन दहिया, कोकणातील सध्या क्लब मधला असणारा सगळ्यात टॉपचा असणारा क्लब जो आपण पाहतो वाघसाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी. नुकतीच प्रभादेवीची असणारी स्पर्धा ज्यांनी जिंकली त्या स्थानिक संघातला खेळाडू आहे हा अभिषेक.
या सरकार ऍडव्होकेट सुनीलजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. विधी आणि न्याय विभागातलं एक महत्वाचं नाव आहे, तर त्यांना पण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आदरणीय सुनीलजी गायकवाड ओम नंदादीप वेलफेअर सोसायटीचे कायदेविषयक सल्लागार आणि मुंबई हायकोर्ट मधलं विधी आणि न्याय विभागातलं एक महत्वाचं नाव. विनंती आहे मंडळाच्या वतीनं आपण सुनीलजी गायकवाड यांना पण आक्रमण चढवण्यासाठी आदित्य चौगुलेला आपण पाहतोय. हा एक देखील विस्फोटक असा खेळ आहे, खेळाडू आपण पाहिलाय. अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी असते या आदित्य चौगुलेची. चोख प्रत्युत्तर द्यायचं आहे पुन्हा एकदा अभिराज पवारला. अनेक कॅश प्राइजेस देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय. एफर्ट्स महत्वाचे, क्या बात आहे. खेळ आपल्याला पाहता येतोय डिफेन्सच्या माध्यमातून. BPCL अर्थात भारत पेट्रोलियम अनेक शिवछत्रपती या BPCL ला दिले, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय आमचे प्रताप शेट्टी आहेत, निलेश शिंदे आहेत. तोच हा भारत पेट्रोलियमचा संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळताना. BPCLचा लाडका खेळाडू आक्रमणासाठी सज्ज होताना आपण पुन्हा एकदा पाहतोय. जर्सी नंबर 10 नीलम दाहिया, मॅन फ्रॉम हरियाणा. थोड्याच वेळात आपण डिजिटल लकी ड्रॉ या ठिकाणी आपण काढतोय. आपल्याकडची असणारी कुपन सपाट रेडी ठेवा. 22 क्रमांकाचं जर कुपन आपल्याकडे जर असेल तर आपण या तिन्ही घ्या, त्याला पण शेअर अप करूया. टाळ्या होऊन जाऊ द्या. कुपन क्रमांक 622. कृष्णा ट्रेडर्स यांनी आपल्याला प्रायोजकत्व दिलंय. आमचा अभिराज पवार तबरी. आपण आणखीन एक पुढचा ड्रॉ आपण काढतोय. दुसऱ्या ड्रॉ कडे आपण जाऊया. ट्रेडर्स आपण साहेबांना विनंती करूया की अजून एक आपण ड्रॉ या ठिकाणी आपण काढूया. इथं स्पिन होतं एक सर्कल आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. ऐका, आपल्याकडचं कुपन, शेजारच्याचं कुपन, गेलेल्याचं कुपन कुणाकडे असेल तर या. 173. क्या बात आहे. भाग्यवान विजेते या ठिकाणी येत आहेत. खूप खूप अभिनंदन. एकूण विशेष आभार प्रायोजकांचे. आपण क्रीडा रसिकांसाठी फक्त करतोय, काही शंका नाही. भरभरून अशी साथ आपली असते. अजून एक आपल्याला ड्रॉ काढायचा आहे. अजून एक ड्रॉ त्यांना सन्मानित करतायत आदरणीय शैलेश भाई. अजून एक ड्रॉ, पुढचा ड्रॉ 832 832 आहे का? 832 उपांत्य फेरीची दुसरी लढत आहे BPCL आणि पोस्टल यांच्या दरम्यान. 832. काळजी करू नको मित्रा, बक्षीस लागेपर्यंत आपण काढणार. कुपन क्रमांक 960 960 होते. त्या क्रीडा रसिकांचा देखील आपण गौरव ड्रॉच्या माध्यमातून आपण करत असतो. भाग्यवान विजेते या ठिकाणी येत आहेत. तुषारजी पाटील या ड्रॉचे विजेते आहेत. मानित करूया. आदित्य चौगुले आक्रमणासाठी सज्ज. विस्फोटकाचा खेळ डाव्या कोपऱ्यात. अजून 3 ड्रॉ आपण काढणार आहोत.
विकास जाधव, डी.वाय. पाटील पुणे, त्यांना विनंती आपण या ठिकाणी येऊया. डी.वाय. पाटील मित्र, मॅच स्टार्ट झाली. आपण पाहतो प्रयत्न दमदार होता. मॅन फ्रॉम ह्यू मुंबा स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. थँक्यू मित्रा. डी.वाय. पाटील, डीपीयू पुणे आणि मिडलाईन रायगड यांचे प्रतिनिधी कोण असतील तर विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने घ्या. दोनचा डिफेन्स, सुपर टॅकल ऑन. काय घडतंय काय बिघडतंय येणारा काळ ठरवणार. अनिल जस्ता इज ऑन फायर. दोन खेळाडू आपण आज पाहतो. एका बाजूला आपण पाहिलंय अभिराज पवार आहे. अभिराज पवार, अभि नाही तो कभी नाही. काय करावं लागेल आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं. एक नेत्रदीपक रंगतदार अशा लढतीच्या निमित्तानं आपण पाहत असताना प्रचंड मेहनतीतून या ठिकाणी आपण खूप मोठा संघर्ष आपण पाहत असताना एक ठिकाणी डिफेन्स पुन्हा एकदा परफेक्ट ठरताना आदित्य चौगुले आक्रमणासाठी सज्ज आहे. ऑलराऊंड परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. गतवर्षी देखील पुणे जिल्ह्याला लीड करत असताना अनेक स्पर्धा त्यांनी गाजवला होता. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी भैरवनाथ क्रीडा संघ भोसरी पुणे हा त्याचा असणारा स्थानिक संघ आहे. व्यावसायिक संघ BPCL अर्थात भारत पेट्रोलियम या संघाकडून आपण त्याला पाहतोय. त्या अटीतडीच्या लढती फाईट होणं अपेक्षित आहे. प्रो स्टार्स आहेत आपण पाहतो. प्रयत्न दमदार झाला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हिमाचल प्रदेशचा डायमंड या ठिकाणी आक्रमणासाठी. या स्पर्धेत निश्चित स्वरूपात नेत्रदीपक असं प्रदर्शन खेळाडूचं राहिलंय. एक मोठा बोलबाला राहिला तो या अनिल जस्ताचा. तोच असणार आपला लाडका संघ यू मुंबाकडून. तोपर्यंत नेत्रदीपक असं प्रदर्शन पाहिलं. गुड कॉम्बिनेशन थोड्या. थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय शैलेश भाई यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. त्याबद्दल आपले पुन्हा एकदा मनस्वी आभार असतील आमच्या मंडळाच्या वतीनं. खूप मोठा संघर्ष करावा लागेल कमबॅक करण्यासाठी. तो पोस्टलला तितकाच तोला मोलाचा संघ आहे आपण पाहतोय. या अगोदर देखील एका स्पर्धेमध्ये आपण मुंबईमध्ये पाहिलं तर पोस्टलनं एक अजिंक्यपद पटकावलं. इथं अभि भोजने रसिकांना ओळख करून देतो या खेळाडूची. मला आठवतंय लालबाग गणेश गल्ली 2021-22 मध्ये आणि महिंद्राकडून खेळताना त्याला बेस्ट प्लेअर मिळाला होतो. तोच हा अभि भोजने ज्याची आता चढाई पाहिली. अप्रतिम प्रयत्न रोमहर्षक अशी लढाई या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना अप्रतिम प्रयत्न. मित्रांनो बघूया काय घडलं इतिहास असेल
तर कबड्डीत काही अशक्य नाहीये हे दाखवण्याचा प्रयत्न जरूर होईल यात काही शंका नाही, कारण तोला मोलाचे असणारे दोन्ही कडून असणारे खेळाडू आहेत. मॅन फ्रॉम बीटीसीएल मिलन दहिया डाव्या कोपऱ्यात गोलवर जातो. रनिंग हँड टच करण्याचा त्याचा एक प्रयत्न आहे. ज्या ठिकाणी आपण उपरक्षक आहे तो ऋतिक जगदाळे, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व कबड्डीच्या क्षेत्रात आपण जर पाहिलं, जर एक आयडॉल म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पंच समिती प्रमुख, अॅमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे नवनिर्वाचित वित्त समिती सदस्य, महाराष्ट्रातील जास्तीत जास्त अटीची तडीची अशी लढत आपण थांबतोय तो